नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट म्हणजेच नवीन नोटिफिकेशन त्या ठिकाणी आलेलं आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 निवेदनाबाबत अतिशय महत्त्वाचं नोटिफिकेशन आपल्याला आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या परीक्षेची संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक विद्यार्थी वाट पाहत होते की TAIT परीक्षा, टेट परीक्षा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ही मे व जून 2025मध्ये करण्याचे नियोजित आहे आणि त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करावी यासाठी परीक्षा परिषदेने त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे. त्या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचं हे प्रसिद्धी निवेदन आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी आस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन मे व जून 2025मध्ये करण्याचे नियोजित आहे. तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करावी, जेणेकरून या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळावेत. नंतर बऱ्याचदा असं होतं की परीक्षेची नोटिफिकेशन येतं, फॉर्म भरले जातात आणि 1 महिन्यामध्ये, कारण की 2022चा अनुभव तुम्हाला शेअर करतो की नोटिफिकेशन आल्यावरती 1 महिन्यातच परीक्षा झाली. विद्यार्थ्यांना वेळ कमी होता आणि त्यानंतर जसे विद्यार्थ्यांना शक्य आहे तसे पेपर विद्यार्थ्यांनी दिले. तशीच वेळ यावेळी सुद्धा येऊ शकते. त्यामुळं आत्तापासून तयारी जर केली तर तुमच्याकडे अजून 2 महिन्यांचा कालावधी आहे. एप्रिल आणि चालू असणारा मार्च महिना, मार्चचे काही दिवस अजूनही बाकी आहेत. 15 मेच्या नंतर साधारणतः ही परीक्षा होऊ शकते. म्हणजे 2 महिन्यांचा कालावधी आहे. चांगला अभ्यास सर्वांनी करा. तर हा अतिशय महत्त्वाचा नोटिफिकेशन होतं. त्याच पद्धतीने टेट संदर्भातला अभ्यास मटेरियल आपल्या चॅनलवरती मी उपलब्ध करून देतो, त्याचाही तुम्हा सर्वांना फायदा होईल. त्याच पद्धतीने इंटरव्ह्यू कसा फेस करायचा, अभ्यासाची तयारी कशी करायची, कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करायचा, हे देखील तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देईल. सर्वांना ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच.